पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा या वाढत्या समस्येचा तातडीने सामना करण्याची गरज अधोरेखित करून जनजागृती करण्याच्या उद्देशाने देशभरातल्या 10 व्यक्तींची निवड केली आहे। हे सदिच्छा दूत आपल्या अन्नात तेलाचा कमीत कमी वापर करण्याविषयी प्रसार करतील। यामध्ये जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, खासदार सुधा मूर्ती, नेमबाज मनु भाकर, भारोत्तोलक मीराबाई चानू, उद्योगपती आनंद महिंद्रा, उद्योजक नंदन नीलकेणी, अभिनेता मोहनलाल, अभिनेता निरुहुआ हिंदुस्तानी, अभिनेता आर माधवन आणि गायिका श्रेया घोषाल यांचा समावेश आहे। पंतप्रधानांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमातून सध्या सर्वत्र दिसून येत असलेल्या लठ्ठपणा या समस्येविषयी काल चिंता व्यक्त केली होती। एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनण्यासाठी आणि लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करण्याच्या दृष्टीने आपण सर्वजण एकत्रितपणे छोट्या छोट्या प्रयत्नांद्वारे या आव्हानाचा सामना करू शकतो, असं पंतप्रधानांनी सांगितलं। एका अभ्यासानुसार आज प्रत्येक 8 पैकी 1 व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहे। गेल्या काही वर्षांमध्ये लठ्ठपणाची प्रकरणे दुपटीने वाढली असून मुलांमधली लठ्ठपणाची समस्या 4 पटीने वाढली आहे। दिल्ली विधानसभेचं अधिवेशन आजपासून सुरू होत असून या